हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं आपले या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स पाहत राहा. सर, तिच्या डोक्याला खूप जोराची दुखापत झाली आहे आणि सध्या एका हॉस्पिटलमध्ये तिच्यावर उपचार सुरू आहेत. हे ऐकताच शांतनू धक्का बसल्यासारखा म्हणाला, काय डोक्याला दुखापत? मला त्या बाईवर अजिबात विश्वास नाही, जी पैशांसाठी स्वतःच्या मुलीला सोडून जाऊ शकते. ती काहीही करू शकते. आणि हे विसरू नकोस की नीमासोबत प्रशांत आहे. तो जखमी झालेल्या सिंहासारखा आहे. बदला घेण्यासाठी तो कोणत्याही टोकाला जाऊ शकतो. पवन म्हणाला, ठीक आहे सर, मी शोध घेतो की यामागे नेमकं कोण आहे. शांतनूने फोन ठेवला आणि डोळे मिटले. तो हळूच पुटपुटला, माही, तू कुठे आहेस? आणि हॉस्पिटलमध्ये. प्रशांत नीमाला जेवण भरवत होता. तेवढ्यात त्याच्या फोनची घंटी वाजली. फोन उचलताच तो म्हणाला, काम झालं का? समोरून आवाज आला, नाही सर, उलट तिथे अपघात झालाय. प्रशांत संतापून ओरडला, काय? ती गायब झाली. आणि हा अपघात कसा झाला? मी सांगितलं होतं फक्त टायर पंक्चर करायचा आणि गाडी थांबताच माहीला किडनॅप करायचं. समोरून उत्तर आलं, सर, आम्ही काय करू? आम्हाला माहीत नव्हतं की एवढा मोठा अपघात होईल. त्या अपघातात ड्रायव्हर मेला. आम्हाला तिथून पळून जावं लागलं. प्रशांत रागाने म्हणाला, तुम्ही सगळे निकमे आहात. एक साधं कामही नीट होत नाही तुमच्याकडून. आता लगेच अंडरग्राऊंड व्हा. पोलिसांच्या हातात पडू नका, समजलं? समोरून आवाज आला, हो सर, पण तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. आणि त्यावेळी प्रशांत म्हणाला, काय? तो माणूस म्हणाला, सर, त्या गाडीत माही नव्हती, फक्त तिचा फोन गाडीत सापडला. प्रशांत आश्चर्याने म्हणाला, काय? माही गायब झाली? ती कुठे गेली? कदाचित तिने कोणाकडून मदत घेतली असावी. तुम्ही शांतनूवर नजर ठेवा आणि त्याच्या प्रत्येक हालचालीची माहिती मला देत राहा. ठीक आहे सर. त्याने फोन ठेवून सगळं नीमाला सांगितलं. हे ऐकून नीमा घाबरली. ती म्हणाली, मला आधीपासूनच वाटत होतं की हा प्लॅन योग्य नाही. यात खूप उणिवा होत्या. आता शांतनू या अपघाताचा सखोल तपास करेल. तो आपल्याला सोडणार नाही. आपण इथून दूर निघून जाऊया. नवीन ओळख घेऊन कुठेतरी राहूया, या सगळ्यांपासून दूर, आपल्या मुलांसोबत. प्रशांतलाही नीमाचं म्हणणं योग्य वाटलं. तो म्हणाला, ठीक आहे, तेच योग्य आहे. मी माझ्या काही मित्रांशी बोलतो. ते आपल्याला इथून बाहेर पडायला कशी मदत करू शकतात ते पाहतो. पण विक्रमला जेलमधून बाहेर काढणं सोपं नाही. नीमा ठामपणे म्हणाली, मी माझ्या मुलाला जेलमध्ये सोडून जाणार नाही. प्रशांत तिला समजावत म्हणाला, आधी मी तुला आणि जियाला इथून सुरक्षित बाहेर काढू इच्छितो. विक्रमला जेलमधून कसं सोडवायचं याचा विचार नंतर करू. दरम्यान शांतनू प्रत्येक हॉस्पिटलमध्ये माहीला शोधत होता. ती सापडत नव्हती आणि त्याची चिंता वाढत चालली होती. तो देवाला प्रार्थना करत होता, देवा, माही सुरक्षित असू दे. तेवढ्यात पवनचा फोन आला. शांतनूने विचारलं, माहीचा काही पत्ता लागला का? पवन म्हणाला, सर, ज्या लोकांनी कारचा अपघात घडवला होता त्यापैकी एक माणूस आमच्या ताब्यात आहे. शांतनूने विचारलं, त्याने काही सांगितलं का? आणि त्यावेळी पवन म्हणाला, सर, हे सगळं प्रशांतचं काम आहे. माही मॅडमचं किडनॅपिंग करण्यासाठी त्याने हा प्लॅन केला होता. शांतनूने ताबडतोब विचारलं, मग माही कुठे आहे? पवन म्हणाला, ती त्यांच्या ताब्यात नाही. त्यांचा प्लॅन फक्त गाडी थांबवण्याचा होता, अपघात घडवण्याचा नाही. पण आता माही मॅडम कुठे आहेत हे त्यांनाही माहीत नाही. त्यांचं सामान गाडीतच होतं. अचानक त्या गाडीतून कुठे गेल्या हे कुणालाही समजलं नाही. हे ऐकून शांतनू संतापला आणि म्हणाला, त्या प्रशांतला ताबडतोब पकडा. हो सर.
फोन ठेवून शांतनू रागाने पुटपुटला. प्रशांत, तू खूप मोठी चूक केली आहेस. तू चुकीच्या माणसाशी पंगा घेतलास. आता बघ मी तुझं आणि तुझ्या संपूर्ण कुटुंबाचं काय करतो. आणि दुसरीकडे रोनित बेशुद्ध पडलेल्या माही समोर उभा होता. माही त्याच्यासमोर बेडवर बेशुद्ध अवस्थेत पडली होती. शांतनूने फोन ठेवला आणि तो स्वतःशी पुटपुटला. हे तू बरं केलं नाही शांतनू. तू चुकीच्या माणसाशी पंगा घेतलास. आता पाहतोस तुझं आणि तुझ्या संपूर्ण कुटुंबाचं काय हाल करतो ते. दरम्यान रोनित समोर बेशुद्ध अवस्थेत माही पडली होती. ती त्याच्या समोरच पलंगावर बेशुद्ध पडली होती. तिचं संपूर्ण शरीर जखमांनी भरलेलं होतं. ते दृश्य पाहताच त्याला काही वेळापूर्वी घडलेली घटना आठवली. फ्लॅशबॅक. रोनित काही कामासाठी हॉस्पिटलमध्ये गेला होता. तेवढ्यात त्याची नजर तिथे एका बेडवर पडलेल्या नीमावर गेली. तो मनात म्हणाला, ही इथे काय करते? ही तर नीमा आहे ना? त्याने हळूच आत डोकावून पाहिलं. प्रशांत? आणि त्यावेळी प्रशांत फोनवर कोणाशी तरी बोलत होता. माहीला उचला. जर त्या म्हाताऱ्याला उचलू शकत नसाल तर माहीला गायब करा, समजलात? ती सनशाईन फॅशन हाऊसमधून थेट तिच्या आईच्या घरी जाणार आहे. मला माही हवी आहे. मग पाहतो तो शांतनू माझं म्हणणं कसं नाही मानत. प्रशांतचा प्लॅन ऐकून रोनित घाबरून गेला. त्याने लगेच पुढे जाऊन माहीला फोन केला, पण माहीने त्याचा कॉल उचलला नाही. तो लगेच तिच्या ऑफिसमध्ये गेला, पण तिथे कळलं की माही ऑफिसमधून आधीच निघून गेली आहे. आणि त्यावेळी रोनितला माहीच्या आईचं घर चांगलं माहिती होतं. तो लगेच त्या दिशेने निघाला. जाताना त्याला माहीच्या कारचा अपघात झालेला दिसला. रोनित घाबरत म्हणाला, माहीची कार? त्याने गाडी थांबवली आणि बाहेर उतरला. त्याला शेरा दिसला. अरे ओ नो, हा तर मेलाय. रोनितने पाहिलं की तिथे माहीचा पर्स पडला होता, पण मोबाईल दिसत नव्हता. तो मनात म्हणाला, म्हणजे माही इथेच कुठेतरी आहे. रोनित माहीला शोधू लागला. थोड्याच अंतरावर त्याला माही बेशुद्ध अवस्थेत सापडली. तिच्या शरीरातून रक्त वाहत होतं आणि तिला खूप मार लागला होता. तो घाबरून तिच्याकडे धावत गेला. माही? आणि त्यावेळी त्याने माहीला उचलून आपल्या मांडीवर घेतलं आणि तिला कारच्या मागच्या सीटवर झोपवलं. त्यानंतर तो तिला घेऊन तिथून वेगाने निघून गेला. फ्लॅशबॅक संपतो. रोनितने माहीकडे पाहिलं आणि खोल श्वास घेत म्हणाला, त्यावेळी मी नताशाला वाचू शकलो नव्हतो, पण तुला काहीही होऊ देणार नाही. डॉक्टर माहीवर उपचार करत होते. रोनितने विचारलं, डॉक्टर, माहीला शुद्ध कधी येईल? डॉक्टर म्हणाले, तुम्ही तिला हॉस्पिटलमध्ये का आणलं नाही? तिच्या जीवाला धोका आहे. कदाचित आतून रक्तस्राव झाला असेल. जर असंच राहिलं तर तिला वाचवणं कठीण होईल. रोनित रागाने म्हणाला, मला काहीही माहिती नाही. तुम्हाला तिचा जीव वाचवावाच लागेल. डॉक्टर म्हणाले, तुम्ही समजत नाही आहात. आम्ही देव नाही आहोत की योग्य उपकरणांशिवाय तिचा जीव वाचवू शकू. तिला हॉस्पिटलमध्ये नेणं गरजेचं आहे. रोनित ठामपणे म्हणाला, मी माहीला हॉस्पिटलमध्ये नेणार नाही. काहीही करा, पण तिला बरी करा. तो मनात विचार करू लागला, मी शांतनूला जिंकू देणार नाही. तो माहीला माझ्यापासून दूर घेऊन जाऊ शकत नाही. प्रशांतचे घर. प्रशांत नीमाला डिस्चार्ज करून घरी घेऊन आला. जिया नेहमीप्रमाणेच तिथे होती. जसेच जियाने नीमाला पाहिलं, तिच्या चेहऱ्याचा रंगच बदलला. प्रशांत म्हणाला, जिया, लगेच तुझं सामान पॅक कर. जिया आश्चर्याने म्हणाली, सामान पॅक? पण का? आपण कुठे जाणार आहोत? आणि त्यावेळी प्रशांत म्हणाला, आता माझ्याकडे तुला हे सगळं समजावून सांगायला वेळ नाही. फक्त लवकर सामान पॅक कर. जिया हट्टाने म्हणाली,
जोपर्यंत तुम्ही मला सांगत नाही की काय चाललं आहे तोपर्यंत मी तुमचं काहीही ऐकणार नाही. प्रशांत रागाने काही बोलणार होता, तेवढ्यात नीमाने त्याला थांबवलं. ती जियाला प्रेमाने म्हणाली, बेटा, एकदा आपण इथून निघालो की मी तुला सगळं सांगते. जिया रागाने तिथून निघून गेली आणि आपल्या खोलीचा दरवाजा बंद करून घेतला. प्रशांत मोठ्याने ओरडला, आपल्याला 1 तासात इथून निघायचं आहे. जियाने काहीही उत्तर दिलं नाही आणि शांतपणे सामान पॅक करू लागली. अचानक तिच्या मनात विचार आला, हे लोक इथून का पळत आहेत? कुठे पोलिसांना त्यांच्या विरोधात काही पुरावे तर मिळाले नाहीत. जर असं असेल तर पोलीस मला सुद्धा पकडतील, पण मी त्यांच्या कोणत्याही गुन्ह्यात सहभागी नाही. मी जेलमध्ये जाऊ शकत नाही. मला हे सगळं लगेच शांतनूला सांगायला हवं. तिने लगेचच शांतनूला फोन केला. शांतनू म्हणाला, हॅलो. जया म्हणाली, शांतनू, ते दोघे इथून पळून जाण्याचा प्लॅन करत आहेत. शांतनू आश्चर्याने म्हणाला, काय? तू खरं बोलते आहेस? आणि त्यावेळी जिया म्हणाली, हो शांतनू, त्यांनी मला हे सामान पॅक करायला सांगितलं आहे. शांतनू संशयाने म्हणाला, पण तू मला हे सगळं का सांगते आहेस? जया म्हणाली, मी त्यांच्या कोणत्याही गुन्ह्यात सहभागी नाही, मग मी का पळू? शांतनूनं विचारलं, त्यांनी तुला काही सांगितलं का? तर त्यावेळी जिया चिडून म्हणाली, शांतनू, तुला समजत नाहीये, ते 1 तासात इथून निघायचा प्लॅन करून बसले आहेत. आधी त्यांना पकड, बाकीचं मी तुला नंतर सांगते. शांतनूने लगेच सुनीलला फोन केला, त्या दोघांना माझ्याकडे घेऊन या. पोलिसांच्या हवाली करण्यापूर्वी मला त्यांच्याशी काही बोलायचं आहे. सुनील म्हणाला, हो सर, तसं होईल. सुनील आपल्या माणसांसह प्रशांतच्या घराकडे निघाला. शांतनू पुटपुटला, आता तुला कोणीही वाचवू शकत नाही नीमा. 1 तासानंतर प्रशांतने जियाच्या खोलीचा दरवाजा ठोठावला. जियाने दरवाजा उघडताच तो रागाने म्हणाला, तू अजूनही तुझं सामान पॅक केलं नाहीस? जिया म्हणाली, मी तुमच्यासोबत कुठेही जाणार नाही. का? आणि त्यावेळी जिया म्हणाली, मी अजून तयार नाही. प्रशांतने तिच्या गालावर जोरात थप्पड मारली आणि म्हणाला, मी इथे तुझी बडबड ऐकायला आलेलो नाही, समजलं? तो आत गेला आणि जियाचं सगळं सामान बॅगमध्ये भरलं. त्याने तिचा हात पकडला आणि तिला ओढत बाहेर घेऊन जाऊ लागला. त्यांच्यासोबत नीमाही होती. जिया रागाने म्हणाली, मला तुमच्यासोबत जायचं नाही. तुम्हाला समजत का नाही? प्रशांत ओरडला, गप्प बस. अजून काही बोललीस तर मी विसरेन की तू माझी मुलगी आहेस. प्रशांतने दरवाजा उघडताच समोर सुनील आणि त्याची माणसं उभी दिसली. ते पाहून प्रशांतचे पाय तिथेच थिजले. सुनील म्हणाला, आमच्याशी बोलल्याशिवायच तुम्ही इथून निघत आहात? एवढी काय घाई आहे? प्रशांतच्या चेहऱ्याचा रंगच उडाला. सुनीलच्या माणसांनी नीमा आणि प्रशांतला पकडून टाकलं आणि त्यावेळी सुनील म्हणाला, तुमची जागा तर तुरुंगात आहे, म्हणूनच आम्ही तुम्हा दोघांना तिथे घेऊन जाण्यासाठी आलो आहोत. त्यावेळी सुनीलच्या माणसांनी त्यांना कारमध्ये बसवलं. जसं सुनील जियाला तिथून घेऊन जायला लागला तसा प्रशांत ओरडला, माझ्या मुलीला कुठे घेऊन जाता? तिने काहीच केलं नाही, तिला सोडा. सुनील म्हणाला, आम्हाला माहीत आहे, म्हणूनच जियाला आम्ही वेगळं घेऊन जात आहोत. ड्रायव्हर कार चालू करणार इतक्यात जियाने त्याला थांबवत म्हटलं, तुम्हाला माहीत आहे का तुमच्या पळून जाण्याची बातमी कोणाला दिली? शांतनूला. याबद्दल मीच सांगितलं. प्रशांतने दात घट्ट चावत म्हटलं, जिया. नीमा आश्चर्याने म्हणाली, तू स्वतःच्या आईवडिलांनाच अडकवलंस. जिया तिरस्काराने म्हणाली, तुम्ही लोक माझे आईवडील म्हणवण्याच्या लायकही नाही. निघून जा इथून. सुनीलने ड्रायव्हरला त्यांना घेऊन जाण्याचा इशारा केला. कार निघून गेल्यावर सुनील जियाला म्हणाला, शांतनू सर तुमची वाट पाहत आहेत, माझ्यासोबत या. रोनीचं घर. तिथे माहीने हळूहळू डोळे उघडले आणि आजूबाजूला पाहिलं. ती हळू आवाजात म्हणाली, पाणी.
पाणी. तिचा आवाज ऐकताच रोनित लगेच पाण्याचा ग्लास घेऊन तिच्या जवळ आला. त्याने तिला हलकेच उठवून तिच्या तोंडाशी ग्लास लावला. रोनित म्हणाला, पाणी प्या. माही, हे घ्या. माहीने थोडं पाणी पिलं आणि म्हणाली, माझं डोकं खूप दुखतंय. रोनित प्रेमाने म्हणाला, तू उठू नकोस, आराम कर, तुला खूप दुखापत झाली आहे. त्याने लगेच डॉक्टरांना फोन केला. डॉक्टर, माहीला शुद्ध आली आहे आणि तिचं डोकंही खूप दुखत आहे. डॉक्टर म्हणाले, मी लगेच तिथे येतो. तोपर्यंत मी दिलेली पेन किलर तिला द्या. रोनितने फोन ठेवला आणि माहीला एक वेदनाशामक गोळी दिली. माहीने विचारलं, मला काय झालं होतं? रोनित म्हणाला, तुझा अपघात झाला होता, पण आता सगळं ठीक आहे. माहीने मान हलवली आणि डोळे बंद केले. थोड्याच वेळात डॉक्टर आले. त्यांनी तिला एक इंजेक्शन दिलं आणि म्हणाले, आता ती धोक्याबाहेर आहे. हे ऐकून रोनितचा जीव भांड्यात पडला. माही त्याच्याकडे पाहत म्हणाली, रोनित सर, थँक्यू. तुम्ही माझा जीव वाचवून माझ्यावर खूप मोठा उपकार केला आहे. कृपया माझ्या आईला फोन करून माझ्या ठीक असल्याची बातमी द्या. त्या खूप काळजी करत असतील. हे ऐकून रोनितचा चेहरा फटकळ झाला. तो मनात विचार करू लागला, जर माहीच्या आईला कळलं की ती इथे आहे तर त्या नक्की शांतनूला सांगतील आणि शांतनू इथे येऊन माहीला घेऊन जाईल. रोनित म्हणाला, माही, मी त्यांना सांगतो. माझ्याकडे त्यांचा नंबर आहे, पण 3-4 दिवस थांब. सध्या तुझी तब्येत अशी नाही की तू त्यांच्यासमोर जाऊ शकशील. त्या खूप घाबरतील. माही म्हणाली, पण त्या आत्ताही तर काळजीत असतील. रोनित थोडा विचार करून म्हणाला, तू चिंता करू नकोस, मी त्यांनाच इथे बोलावून घेईन. त्यानंतर तो डॉक्टरांना म्हणाला, माहीला खूप वेदना होत आहेत. कृपया तिला झोपेचं इंजेक्शन द्या. डॉक्टर म्हणाले, मी ते आधीच दिलं आहे, आता ती झोपेल. डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणेच झालं. माहीचे डोळे जड झाले आणि ती गाढ झोपेत गेली. शांतनूने सुटकेचा निश्वास टाकला. तो मनात म्हणाला, आता मला माहीला इथून दुसरीकडे नेण्याची व्यवस्था करावी लागेल. माहीचं घर. दरम्यान वियान माहीच्या घरी पोहोचला. सुमेशने त्याला एकटं पाहून आश्चर्याने विचारलं, वियान, माही कुठे आहे? तू तिला सोबत का आणलं नाहीस? सीमा मॅडमने वियानकडे पाहिलं आणि म्हणाल्या, तू तोच ना जो त्या दिवशी माझ्या बेकरीमध्ये आला होता? वियान म्हणाला, हो, त्या दिवशी बाबांनीच मला तुमच्याकडे पाठवलं होतं, पण मला तुमच्याशी बोलायची हिंमत झाली नाही. सीमा घाबरून विचारू लागल्या, माही? आणि त्यावेळी वियाने घसा साफ करत सांगितलं, तिच्या कारचा अपघात झाला आहे. हे ऐकताच सीमाचा तोल गेला. त्या घाबरून म्हणाल्या, काय अपघात? माही कुठे आहे? वियान म्हणाला, ती सापडत नाहीये. पोलिसांनाही ती मिळाली नाही. हे ऐकून सुमेश घाबरून म्हणाले, काय? मग तू काय करत आहेस? तिचा शोध घे वियान. मला माझी मुलगी गमवायची नाही, समजलास? वियान म्हणाला, पापा, माझे माणसं तिचा शोध घेत आहेत. तेवढ्यात त्याच्या फोनवर कॉल आला. वियानने फोन उचलला. हो, बोल रॉकी. रॉकी म्हणाला, सर, मी माही मॅडमच्या ऑफिसमध्ये आलो होतो. तिथे कळलं की माही मॅडम इथून गेल्यानंतर रोनित बक्षी इथे आला होता. रोनितचं नाव ऐकून वियान दचकला. काय? रोनित तिथे काय करत होता? तो हरामखोर? आणि त्यावेळी रॉकी म्हणाला, सर, तो माही मॅडमबद्दल चौकशी करत होता. तिच्याबद्दल विचारून तो लगेच निघून गेला. वियान रागाने म्हणाला, तुम्ही लगेच त्या रोनितच्या घरी पोहोचा. मी त्याचा पत्ता पाठवतो. तो पळून जाऊ नये. जी सर.
वियानने फोन ठेवता सुमेशने विचारलं, हा रोनित मध्येच कुठून आला? सीमा म्हणाल्या, तो तर माहीचा बॉस आहे ना? सुमेश आश्चर्याने म्हणाले, काय, माही त्याच्या ऑफिसमध्ये काम करते? आणि त्यावेळी सीमाने मान हलवून होकार दिला. सुमेश गंभीर आवाजात म्हणाले, सीमा, हा माणूस खूप वाईट आहे. याच्यामुळेच आपली मुलगी नताशाचा जीव गेला होता. हे ऐकून सीमा हादरल्या. त्यांना तर तो खूप चांगला माणूस वाटत होता. त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. वियान दात चावून म्हणाला, आणि कदाचित माहीलाही तोच घेऊन गेला असेल. मी माझ्या माणसांना त्याच्या घरी पाठवलं आहे. माही लवकरच आपल्याला सापडेल. मीही तिकडे जात आहे. सीमा रडत म्हणाल्या, कृपया माझ्या मुलीला घेऊन या. वियानने त्यांचा हात धरला आणि म्हणाला, तुम्ही अजिबात काळजी करू नका. वियान तिथून पटकन निघून गेला. शांतनूचे अपार्टमेंट. सुनील जियाला घेऊन शांतनूच्या समोर उभा होता. सर, आम्ही त्या दोघांना जुन्या फॅक्टरीत पोहोचवलं आहे. एकदा तुम्ही त्यांच्याशी बोलून घ्या. त्यानंतर आम्ही त्यांना पोलिसांच्या हवाली करू. ठीक आहे, तू आत्ता त्यांच्या जवळ जा. मी थोड्या वेळात तिथे येतो. सुनील तिथून निघून गेला. शांतनूने जियाकडे पाहिलं. तू ठीक आहेस ना? आणि त्यावेळी जियाच्या डोळ्यात अश्रू वाहू लागले आणि ती शांतनूच्या गळ्यात पडली. मी खूप एकटी पडले आहे शांतनू. शांतनू तिचे केस अलगद कुरवाळू लागला. मग त्याने तिला शांतपणे बसवलं आणि पाणी दिलं. काही घोट पाणी पिल्यानंतर जियाला थोडं बरं वाटलं. शांतनू म्हणाला, आता सांग, तुला काय सांगायचं होतं? जियाने खोल श्वास घेतला आणि सगळं सांगायला सुरुवात केली. कसं सुरुवातीपासून नीमा आणि प्रशांत यांनी त्यांच्या कुटुंबाला आणि शांतनूचे वडील अविनाश जयस्वाल यांना जाळ्यात अडकवलं. आणि जेव्हा अविनाश यांना त्यांच्या खऱ्या कारस्थानाचा पत्ता लागला, तेव्हा दोघांनी मिळून त्यांची हत्या केली. हे सगळं ऐकून शांतनू हादरून गेला. तो म्हणाला, मला आधीपासूनच संशय होता की पप्पांचा जीव त्यांच्यामुळेच गेला असेल. त्या दोघांना त्याची किंमत मोजावीच लागेल. जियाने शांतनूचा हात धरत विचारलं, आता सांग, मी काय करू? शांतनूने खोल श्वास घेतला आणि म्हणाला, स्वतःवर लक्ष केंद्रित कर. स्वतःचं आयुष्य घडव. जिया म्हणाली, पण मला तू हवा आहे शांतनू. थोड्या रागाने म्हणाला, ते शक्य नाही. आणि आता तुलाही ते नीट कळलं आहे. मी माहीवर खूप प्रेम करतो. ती माझी पत्नी आहे. जिया म्हणाली, तुमचं लग्न तर कॉन्ट्रॅक्ट मॅरेज होतं ना? मी तुझी लहानपणापासूनची मैत्रीण आहे. मग तू माझ्याशी असं कसं करू शकतोस? मी त्या माहीला सोडणार नाही. शांतनू म्हणाला, म्हणजे तुलाही तुझ्या आईसारखं व्हायचं आहे का? तिनेही माझ्या आईचं घर उद्ध्वस्त केलं. आता तूही माहीला माझ्या आयुष्यातून दूर करून तिचं घर तोडू इच्छितेस का? सांग ना. शेवटी तू तिच्याच रक्ताची आहेस. मग तिच्यावर राग का करतेस? जा, तिला स्वीकार. असं म्हणत त्याने जियाला दूर ढकललं. जिया खाली पडली. शांतनू गंभीर आवाजात म्हणाला, जर तुला माझी साथ हवी असेल तर मी नेहमी देईन. मित्र म्हणून आपण कायम सोबत राहू शकतो. माझ्या पुढेही एक मोठं जग आहे जिया. माझ्यापेक्षाही चांगले आणि श्रीमंत लोक तुला मिळतील. तू इतकी सुंदर आहेस, हुशारही आहेस. शांतनूच्या या शब्दांनी जियाने आपले अश्रू पुसले आणि त्याच्याकडे हात पुढे केला. आता तुझ्या मैत्रिणीला उभं करणार नाहीस का? आणि त्यावेळी शांतनूच्या चेहऱ्यावरही हसू आलं. त्याने जियाला उभं केलं आणि तिला मिठी मारली. जिया म्हणाली, मित्र? शांतनू हसत म्हणाला, नक्कीच मित्र. आणि मी व माही नेहमी तुझ्या सोबत आहोत. रोनितचे घर. रोनितच्या घराच्या दरवाजावर टकटक झाली. जसेच त्याने दरवाजा उघडला
त्याच्यासमोर वियान उभा होता. रोनित म्हणाला, तू इथे काय करत आहेस? वियाने रोनितकडे रागाने पाहत म्हटलं, तू तुझ्या कृत्यांपासून अजूनही बाजूला पडलेला नाहीस. मी तुला सांगितलं होतं ना, माहीपासून दूर राहा. तरीही रोनित घाबरत म्हणाला, काय म्हणायचं आहे तुला? वियाने त्याला जोरात ढकललं आणि आपल्या माणसांसह घरात शिरला. जसेच तो बेडरूममध्ये पोहोचला तिथे माहीला पाहून तो घाबरला. माही अत्यंत वाईट अवस्थेत बेशुद्ध पडली होती. रोनित आत येताच वियाने त्याचा गळा पकडला आणि जोरात सापट मारली. तो संतापाने म्हणाला, हरामखोर, माहीला हॉस्पिटलमध्ये नेण्याऐवजी तू तिला इथे घेऊन आलास. वियाने त्याला अजून 2-3 थपडा मारल्या. याला पकडा आणि पोलिसांच्या हवाली करा. याच्या पापांचा घडा आता भरला आहे. रोनित घाबरून म्हणाला, पाप? कसले पाप? आणि त्यावेळी वियान त्याच्या डोळ्यात पाहत म्हणाला, अरू गुप्ता, आठवतंय का? की आठवण करून देऊ? रोनितच्या चेहऱ्याचा रंग उडाला. वियानचे माणसं त्याला तिथून घेऊन गेले. वियाने माहीला आपल्या कुशीत उचललं आणि तिला थेट हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला. माहीला योग्य उपचारांची गरज होती. त्याने फोन करून सुमेश आणि सीमा यांनाही बोलावून घेतलं. सीमा म्हणाली, थँक्स वियान, तू माझ्या मुलीला वाचून खूप मोठं काम केलं आहेस. वियाने तिचा हात धरत म्हटलं, ती माझी बहीण आहे आणि एका भावाने आपल्या बहिणीसाठी जे करायला हवं तेच मी केलं. आणि तिकडे फॅक्टरीमध्ये शांतनू तिथे पोहोचला होता जिथे नीमा आणि प्रशांतला त्याच्या माणसांनी पकडून ठेवलं होतं. तो तिथे गेला आणि त्याने पाहिलं की दोघांनीही खुर्चीला बांधून ठेवलेलं होतं. अरे, तुम्ही दोघं इथे? माझी आई, सॉरी सावत्राई, आणि तू तिचा प्रियकर. नीमा घाबरत म्हणाली, शांतनू प्लीज, आम्हाला जाऊ दे. मी आणि प्रशांत तुमच्या कुटुंबापासून खूप दूर निघून जाऊ. शांतनूने रागाने तिचा गळा पकडला आणि जोरात दाबू लागला. तुम्हाला जाऊ देऊ? तुम्हा दोघांना? जर फक्त मालमत्तेचा प्रश्न असता तर कदाचित मी तुम्हाला माफही केलं असतं. पण तुम्ही दोघांनी मिळून माझ्या वडिलांचा जीव घेतला. प्रशांतच्या या प्लॅनमध्ये माझा माणूस शेरा देखील मेला. अजून किती पापं सांगू? नीमाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. शांतनू, मला माफ कर. पैशांच्या लालसेने आम्हाला आंधळं केलं होतं. शांतनू म्हणाला, प्लॅन तर खूप चांगला होता. जियानं मला सगळं सांगितलं आहे. आता मला सांग, माही कुठे आहे? असं म्हणत त्याने प्रशांतच्या चेहऱ्यावर जोरात थप्पड मारली. प्रशांत घाबरत म्हणाला, मी तिला किडनॅप करायचा विचार केला होता जेणेकरून तुझ्याकडून जायस्वाल कुटुंबाच्या मालमत्तेच्या कागदांवर सही करून घेता येईल. यासाठी माझ्या माणसांनी माहीच्या घराच्या रस्त्यावर खिळे पसरवले होते. अपघात होईल. आम्हाला माहीत नव्हतं की इतका मोठा अपघात होईल आणि तुझा माणूस मरेल. पण माझ्या माणसांनाही माही सापडलीच नाही. शांतनूने त्याचा कॉलर पकडला आणि त्याला मारू लागला. तुझ्यामुळे माझी माही कोणत्या अवस्थेत असेल कोण जाणे. इतक्यात सुनील पोलिसांना घेऊन तिथे आला. ACP गगन यांनी त्या दोघांना अटक केली. आता तुम्ही दोघं आणि तुमचा मुलगा विक्रम जेलमध्येच राहाल, समजलात? नीमाने शेवटची चाल खेळण्याचा प्रयत्न करत म्हटलं, या शांतनूलाही अटक करा. गगन म्हणाले, शांतनूजींनी गंभीरची मारहाण केली होती हे खरं आहे, पण त्याचा खून तुमच्या मुलाने विक्रमने केला आहे आणि त्याने स्वतः गुन्हा कबूल केला आहे. हवालदार, दोघांना अटक करा आणि जीपमध्ये बसवा. पोलीस नीमा आणि प्रशांतला तिथून घेऊन निघून गेले. गगन म्हणाले, आम्ही माहींना शोधण्याचा प्रयत्न करत आहोत. इतक्यात शांतनूच्या फोनवर सीमा यांचा कॉल आला. मम्मीचा कॉल. त्याने पटकन फोन उचलला.
मम्मी, आम्ही माहीला शोधत आहोत. सीमा म्हणाली, शांतनू बेटा, तू सिटी हॉस्पिटलमध्ये ये. माही तिथे ॲडमिट आहे. हे ऐकून शांतनूच्या डोळ्यात पाणी आलं. काय? माही? मी आत्ताच येतो, त्याने गगनला सांगितलं. माही हॉस्पिटलमध्ये आहे. गगन म्हणाले, ग्रेट, आम्ही नंतर येऊन तिचं स्टेटमेंट घेऊ. शांतनू लगेच हॉस्पिटलच्या दिशेने निघाला. आणि जेव्हा शांतनू हॉस्पिटलमध्ये पोहोचला तेव्हा सीमा त्याच्या समोर आल्या. मम्मी, माही कशी आहे? डॉक्टर काय म्हणत आहेत? आणि त्यावेळी सीमा म्हणाल्या, माही ठीक आहे. सध्या ती गाढ झोपली होती आणि ती जागी झाल्यावर तू तिची भेट घे. शांतनूने सुटकेचा निश्वास टाकला. देवाचे आभार, माही ठीक आहे. पण ती इथे कशी आली? आणि तुम्हाला माहीबद्दल कोणी सांगितलं? इतक्यात तिथे वियान आणि सुमेश आले. सीमा वियानकडे बोट दाखवत म्हणाल्या, तिला वियानने शोधून काढलं. शांतनू वियान आणि सुमेशकडे नीट पाहू लागला. आपण कपूर इंडस्ट्रीजचे ना? तुम्ही माहीला कसं ओळखता? सीमा म्हणाली, सुमेश कपूर हे माहीचे वडील आहेत. हे ऐकून शांतनू चकित झाला. काय? वडील म्हणजे बायोलॉजिकल फादर? सीमाजींनी होकारार्थी मान हलवली. मग त्यांनी सुमेशकडे पाहत सांगितलं, आणि हे आहेत शांतनू जयस्वाल, माहीचे पती. वियान पुढे येऊन शांतनूला मिठी मारत म्हणाला, मी माहीचा भाऊ वियान. शांतनूजींना कोण ओळखत नाही? शांतनूने लगेच विचारलं, तुम्हाला माही कुठे सापडली? वियान म्हणाला, माही रोनितकडे होती. यानंतर वियानने शांतनूला सगळी गोष्ट सांगितली. माही त्याला कशी सापडली ते. तो म्हणाला, रोनित तोच आहे ज्यामुळे नताशाचा मृत्यू झाला. नताशा माहीची जुळी बहीण होती. हे ऐकून शांतनू पूर्णपणे हादरला. मग रोनित? वियान म्हणाला, रोनित सध्या जेलमध्ये आहे. त्याने अरू गुप्ताला पोलिसांच्या ताब्यातून पळवून नेलं होतं. त्यानंतर त्याने तिच्यावर अत्याचार केले आणि तिला सोडून दिलं. वाटेत अरूचा अपघात झाला. तिला हॉस्पिटलमध्ये नेण्याऐवजी त्याने तिला रस्त्यावर मरायला सोडून दिले आणि तिचा मृत्यू झाला. ही गोष्ट ऐकून सगळे स्तब्ध झाले. शांतनूने विचारलं, पण तुम्हाला हे सगळं कसं कळलं वियान? वियान आठवण काढत म्हणाला, त्या रात्री मी सगळं स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं. माझ्या कारचा टायर खराब झाला होता. ड्रायव्हर टायर बदलत होता आणि मी थोडं पुढे चालत गेलो. फ्लॅशबॅक. वियान ड्रायव्हरला म्हणाला, तू टायर बदल, मी बघतो कुठे पाणी मिळतं का. हो साहेब. वियान थोडा पुढे गेला आणि म्हणाला, इथे तर कुठेच पाणी दिसत नाही. अचानक त्याने पाहिलं, एक मुलगी धावत येत होती आणि तिच्या मागे एक कार होती. तो चकित झाला, ही तर अरू गुप्ता आहे आणि या अवस्थेत. त्यावेळी इतक्यात अरूचा अपघात झाला. ती खाली पडली. तिच्याजवळ ती कार थांबली आणि त्यातून रोनित बाहेर आला. वियान थक्क झाला. रोनित अरूच्या जवळ बसला आणि हसत म्हणाला, तुझं मरणच योग्य आहे. इतकं बोलून तो परत कारमध्ये बसला आणि अरूला तिथेच मरायला सोडून निघून गेला. फ्लॅशबॅक समाप्त. वियान म्हणाला, हे सगळं मी माझ्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केलं होतं. मी अरूला मदत करायला पुढे जाणारच होतो तेवढ्यात पोलीस आले आणि त्यांनी अरूला मृत घोषित केलं. शांतनूने विचारलं, मग तुम्ही पोलिसांना हे आधी का सांगितलं नाही आणि आता का सांगितलं? वियाने दीर्घश्वास घेत म्हणाला, कारण रोनित थेट अरूच्या मृत्यूस जबाबदार नव्हता म्हणून मी गप्प राहिलो. पण त्या दिवशी सनशाईन फॅशन हाऊसच्या बाहेर त्याने माहीला त्रास दिला आणि मला चॅलेंज केलं की तो माहीला स्वतःची बनवणार. तेव्हा मला वाटलं, जर त्याने अजून एक पाऊल उचललं तर मी त्याला तुरुंगात टाकल्याशिवाय राहणार नाही. शांतनूने रागाने मुठी आवळल्या. त्याने खूप मोठी चूक केली आहे. थोडा शांत होत तो म्हणाला, थँक्यू, तुम्ही माझ्या माहीला वाचवलं. माझ्यावर खूप मोठं उपकार केलं. इतक्यात डॉक्टर आले. माहीजी आता पूर्णपणे सुरक्षित आहेत.
सुदैवाने त्यांना कोणतीही अंतर्गत दुखापत झालेली नाही. त्या शुद्धीवर आल्या आहेत. तुम्ही त्यांना भेटू शकता. वियान आणि सुमेशजी एकमेकांकडे पाहू लागले. सीमा म्हणाल्या, तुम्ही काळजी करू नका. मी आधी माहीशी बोलते. ती तुम्हाला नक्की माफ करेल. सीमा आत गेल्या. माहीने त्यांना पाहून हलकीशी स्मित केली. सीमा तिच्या जवळ बसल्या आणि तिच्या कपाळावर चुंबन दिलं. माही, माझी माही आता कशी आहे? माही म्हणाली, मी ठीक आहे मम्मी, पण रॉनी सर? इतक्यात शांतनू आत आला. तो आता जेलमध्ये आहे. तो तुला बेशुद्ध अवस्थेत दूर घेऊन जाण्याची तयारी करत होता. आणि त्यावेळी शांतनूला पाहताच माहीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तुम्ही? शांतनूच्या डोळ्यातही पाणी आलं. तो हळूच तिच्या जवळ गेला. माही रडत म्हणाली, तुम्ही नव्हतात म्हणून पहा माझ्यासोबत काय झालं. तुम्हाला माझी अजिबात काळजी नाही. सीमा बाजूला झाल्या. शांतनू तिच्या जवळ बसला. माहीने त्याचा हात हातात घेतला आणि उठून त्याच्या मिठीत शिरत रडू लागली. तुम्हाला माहिती नाही मी तुम्हाला किती मिस केलं आणि तुम्ही मात्र माझ्यापासून दूर जाण्याच्या गोष्टी करत होतात. आय हेट यू शांतनू. शांतनू थोडा मागे सरकला आणि माहीच्या डोळ्यात पाहत म्हणाला, खरंच तुला माझा तिरस्कार आहे का? माहीने त्याच्या डोळ्यात पाहिलं आणि नकारार्थी मान हलवली. मी तुझ्यावर प्रेम करते. शांतनू तिच्या पाठीवरून हात फिरवत म्हणाला, मीही तुझ्यावर खूप प्रेम करतो. सीमा दोघांकडे पाहून हसू लागली. मग तिने घसा खाकरत म्हटलं, माही, मला तुला कोणाशी तरी भेटवायचं आहे. माहीने विचारलं, कोणाशी आई? आणि त्यावेळी सीमा बाहेर गेली आणि सुमेश व वियान यांना आत येण्याचा इशारा केला. माहीने पाहिलं की व्हीलचेअरवर एक माणूस आणि वियान आत आले होते. वियानला पाहताच माहीला समजलं की त्याच्यासोबत सुमेश, तिचे वडील आले आहेत. माही रागाने म्हणाली, हे इथे काय करत आहेत? तुम्ही इथे का आलात? सीमाने माहीला शांत करण्याचा प्रयत्न केला. माही, शांत हो. माही पुन्हा रागाने म्हणाली, आई, तुम्ही यांना इथे का बोलावलं? आता हे इथे कशासाठी आले आहेत? आयुष्यभर त्यांनी आमची चौकशीही केली नाही. सुमेश आपली व्हीलचेअर पुढे आणत माही समोर आले. त्यांनी हात जोडत म्हटलं, माझा गुन्हा माफीच्या लायक नाही, पण एक विनंती आहे. एकदा माझं म्हणणं ऐकून घे. त्यानंतर तू जे सांगशील ते मी करेन. माही शांतनूच्या छातीवर डोकं ठेवून रडू लागली. शांतनू, यांना सांगा की ते इथून निघून जावेत. शांतनू तिच्या केसांवरून प्रेमाने हात फिरवत म्हणाला, माही, त्यांचं म्हणणं एकदा ऐकून घे. नंतर मनात असं राहू नये की तू त्यांना बोलण्याची संधी दिली नाहीस. माझ्यासाठी प्लीज. माही शांतनूच्या डोळ्यात पाहू लागली. शांतनूने तिचे अश्रू पुसले आणि तिला त्यांचं म्हणणं ऐकायला सांगितलं. माही म्हणाली, सांगा, तुम्हाला काय म्हणायचं आहे? सुमेश बोलू लागले, मी सीमावर खूप प्रेम करत होतो. काही दिवसांनी ती गर्भवती झाली. मी माझ्या वडिलांना सीमाबद्दल सांगितलं, पण त्यांनी स्पष्ट नकार दिला. सीमा कपूर घराण्याची सून होऊ शकत नाही असं ते म्हणाले. रागाच्या भरात मी घर सोडलं आणि रस्त्यात माझा अपघात झाला. मी जवळजवळ 1 वर्ष कोमात होतो. जेव्हा शुद्धीवर आलो तेव्हा मी अपंग झालो होतो. दरम्यान सीमाने जुळ्या मुलींना जन्म दिला. माझ्या वडिलांनी त्यापैकी एक मुलगी माझ्या हातात दिली आणि सांगितलं की सीमा मरण पावली आहे. नंतर वियानची आई माझ्या आयुष्यात आली. ती मरण्याच्या उंबरठ्यावर होती. वियानला चांगलं आयुष्य मिळावं म्हणून मी तिच्याशी लग्न केलं. ती नंतर गेली, पण माझ्या सांगण्यावरून वियान तुम्हा सगळ्यांना शोधत राहिला. हे सांगताना सुमेशांच्या डोळ्यात पाणी आलं. सीमाने त्यांचा हात पकडत म्हटलं, माझ्या मनात आता काहीही राग किंवा तक्रार नाही. तुम्ही सत्य सांगितलं तेच माझ्यासाठी पुरेसं आहे. माही आश्चर्याने म्हणाली, आई? सीमा म्हणाली, हो माही,
मी त्यांना माफ केलं आहे. जे काही झालं ते त्यांची चूक नव्हती. आता तूही त्यांना माफ कर. माहीने शांतनूकडे पाहिलं. शांतनूने मान हलवून होकार दिला. माही सुमेशकडे पाहत म्हणाली, मला या सगळ्या गोष्टींसाठी थोडा वेळ हवा आहे. मी सगळं लगेच स्वीकारू शकणार नाही. पण आईने तुम्हाला माफ केलं आहे. त्यामुळे आता मला तुमच्याविषयी काहीही तक्रार नाही. हे ऐकून सगळे हसू लागले. सुमेश पुढे आले आणि माहीच्या डोक्यावर हात ठेवला. इतक्यात एका गंभीर आवाजाने सगळे दचकले. पण मी शांतनू आणि माहीला इतक्या सहज माफ करणार नाही. सगळ्यांनी दरवाजाकडे पाहिलं. तिथे रमण जयस्वाल म्हणजे दादाजी उभे होते. माही त्यांना पाहून घाबरली. शांतनू आश्चर्याने म्हणाला, दादाजी तुम्ही इथे? रमणजी हात मागे धरून आत आले आणि माही जवळ थांबले. माहीचा एवढा मोठा अपघात झाला आणि मला सांगण्याची गरजही कोणाला वाटली नाही. ती माझी सून आहे आणि मला काहीच माहिती नाही. त्यांच्या तोंडून माहीसाठी सून हा शब्द ऐकून तिच्या डोळ्यात पाणी आलं. ती हळू आवाजात म्हणाली, म्हणजे तुम्ही मला माफ केलं दादाजी? रमणजी म्हणाले, जेव्हा तुझी काही चूक नाही तेव्हा माफी कसली मागतेस बाळा? पण एक गोष्ट मात्र मला मान्य नाही. शांतनूने त्यांचा हात धरत विचारलं, काय दादाजी? रमणजी म्हणाले, कागदावर झालेले लग्न मला मान्य नाही. मला माझ्या नातवाचं लग्न धूमधडाक्यात पाहायचं आहे. तेवढ्यात सुमेश म्हणाले, यावेळीही लग्न समारंभ कपूर मॅन्शनमधून होईल. माझ्या मुलीला मी माझ्या घरातून मोठ्या थाटामाटात निरोप देईन. सीमा आश्चर्याने म्हणाले, हे तुम्ही काय म्हणत आहात? सुमेश मध्येच म्हणाले, संपूर्ण आयुष्यभर मी तुमच्यासाठी काहीच करू शकलो नाही. आता किमान हे तरी करू दे. सीमाने माहीकडे पाहिलं. माहीने शांतपणे मान हलवली. सुमेश आनंदाने म्हणाले, मग ठरलं. आजपासून सीमा आणि माही कपूर मॅन्शनमध्ये राहतील. सुमेश आनंदाने म्हणाला, मग आतापासून सीमा आणि माही कपूर मॅन्शनमध्येच राहतील. माही काही बोलणार इतक्यात शांतनूने तिला डोळ्यांनीच गप्प राहण्याचा इशारा केला. माहीने नाराजीने तोंड वाकडं केलं. 2 दिवसांनी माहीला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला. वियान सीमाजी आणि माहीला थेट कपूर मॅन्शनमध्ये घेऊन गेला. एवढं मोठं आणि भव्य मॅन्शन पाहून दोघीही थक्क होऊन इकडे तिकडे पाहत राहिल्या. सुमेश आनंदाने म्हणाला, हे सगळं तुमचं आणि वियानचं आहे. माही थोडी गोंधळून म्हणाली, पण आम्ही इथे कोणत्या अधिकाराने राहू शकतो? सुमेशच्या चेहऱ्यावर हलकीशी स्मित रेषा उमटली. त्यांनी वियानकडे इशारा केला. वियान लगेच बाहेर गेला आणि कोणाला तरी फोन करू लागला. दरम्यान माही आपल्या खोलीत गेली. तिने वॉर्डरोब उघडून पाहिलं आणि तिचे डोळे आश्चर्याने मोठे झाले. सुमेशजीने तिच्यासाठी विविध प्रकारचे कपडे आणि ॲक्सेसरीज ठेवून घेतल्या होत्या. माही आश्चर्याने म्हणाली, इतके सारे कपडे? तेवढ्यात सुमेशजी आणि सीमाजी आत आले. सुमेश हळू आवाजात म्हणाले, अगं जर तू लहानपणापासून माझ्या सोबत असतीस तर कदाचित यापेक्षाही जास्त काही केलं असतं तुझ्यासाठी. माहीच्या मनातील सुमेशबद्दलचा राग आता पूर्णपणे नाहीसा झाला होता. ती हलकेच म्हणाली, थँक्स. त्यानंतर सुमेशने सीमाला तिची खोली दाखवली. तिथे सीमाच्या कपाटातही भरपूर कपडे ठेवलेले होते. सीमा आश्चर्याने म्हणाली, इतके कपडे? तुम्ही ना अजूनही तुमची सवय बदलली नाही. तेव्हाही इतकेच गिफ्ट्स घेऊन यायचात. सुमेश हसत म्हणाले, आयुष्यभराची उणीव भरून काढायची आहे एवढ्या वर्षांनी तर तू मला परत मिळाली आहेस. आज माझ्या आवडीची साडी नेसशील का? सीमा थोडी हसत म्हणाली, तुमच्या आवडीची? सुमेशने कपाटातून लाल रंगाची एक सुंदर साडी काढली आणि सीमाला देत म्हणाले, ही. सीमाने मान हलवून होकार दिला. सुमेश बाहेर गेले. थोड्याच वेळात वियान आला आणि सुमेशच्या कानात काहीतरी सांगितलं. तेवढ्या सीमा आणि माही मोठ्या हॉलमध्ये येऊन बसल्या होत्या.
त्यांच्यासमोर एक वकील बसला होता. सीमा थोडी गोंधळून म्हणाली, सुमेश, वकिलाला का बोलावलं आहे? वियान लगेच म्हणाला, कारण आज इथे 2 मोठी काम होणार आहेत. माही आश्चर्याने विचारते, 2 कामं? कोणती कामं? वियान भाऊ. माहीच्या तोंडून भाऊ हे शब्द ऐकून वियानला खूप आनंद झाला. तो हसत म्हणाला, थोड्याच वेळात कळेल. वकील पुढे येत म्हणाला, सर्वात आधी मी सीमा आहुजा आणि सुमेश कपूर यांची आज कोर्ट मॅरेज होणार आहे. सीमा दचकून म्हणाली, काय? शादी? सुमेश हलके हसत म्हणाले, सीमा, तुला माझ्याशी लग्न करायचं नाही का? वियान मिश्किलपणे म्हणाला, पापा, तुम्ही अजून त्यांना प्रपोजच केलं नाही, मग अशा कसं लग्न करतील? बरोबर ना मॉम? सीमा आश्चर्याने वियानकडे पाहू लागली. त्याने तिला पहिल्यांदाच मॉम म्हटलं होतं. सुमेशने आपल्या खिशातून तेच सॅफायर ब्रेसलेट काढलं. त्यांनी सीमाचा हात आपल्या हातात घेतला आणि ते तिच्या मनगटात घालत म्हणाले, मला माहीत आहे मी खूप उशीर केला आहे, तरीही विचारतो, विल यू मॅरी मी? सीमाच्या डोळ्यात आनंद अश्रू तरळले. माही हसत म्हणाली, मम्मी, अजून काय विचार करताय? हो म्हणा. सीमा हलकेच हसली आणि म्हणाली, हो सुमेश. तेवढ्यात वकिलाने कागद पुढे करत सांगितलं, कृपया तुम्ही दोघेही या कागदपत्रांवर सही करा. सीमाजी आणि सुमेश यांनी त्या कागदपत्रांवर सही केली. वकील आनंदाने म्हणाला, आत्तापासून तुम्ही दोघे पती पत्नी झाला आहात. मी ही कागदपत्री कोर्टात जमा करून देतो. वियान म्हणाला, आता अजून एक काम बाकी आहे. माहीने विचारलं, काय? आणि त्यावेळी वियाने एक फाईल माहीच्या हातात दिली. माहीने विचारलं, हे काय आहे? वियान म्हणाला, नताशाचे स्वप्न. माहीने फाईल उघडून पाहिली. त्यामध्ये सनशाईन फॅशन हाऊसचे कागदपत्र होते. वियान म्हणाला, हा फॅशन हाऊस नताशाचे स्वप्न होते. आता हे स्वप्न तुझं आहे. तिचे स्वप्न पूर्ण कर. आणि कुठेतरी हे तुझंही स्वप्न आहे, नाही का? माहीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ती म्हणाली, थँक्स भाऊ, मी माझ्या बहिणीचे हे स्वप्न नक्की पूर्ण करेन. वकील निघून गेल्यावर माही सीमा यांच्या गळ्यात पडली. कॉंग्रॅच्युलेशन्स मम्मी, आय एम सो हॅपी फॉर यू. मग ती सुमेशकडे गेली आणि थोडी संकोचत म्हणाली, कॉंग्रॅच्युलेशन्स पापा. सुमेशने सुटकेचा निश्वास टाकला आणि माहीला आपल्या मिठीत घेतलं. तो म्हणाला, एकदा अजून बोल ना बाळा. माही हसत म्हणाली, पापा. आणि त्यावेळी वियान आनंदाने म्हणाला, मग आता पार्टी तर बनतेच. तेवढ्यात समोरून शांतनू आणि अंतरा चालत येताना दिसले. माही आणि सीमाजी दोघेही आश्चर्यचकित झाल्या. शांतनूने सुमेश आणि सीमाजींचे पाय स्पर्श करून आशीर्वाद घेतला. अंतरा चोरट्या नजरेने वियानकडे पाहत होती. शांतनू माहीजवळ आला आणि हळू आवाजात म्हणाला, मग वाईफ, तुम्ही घरी कधी येत आहात? माही हसून म्हणाली, जेव्हा तुम्ही मला घेऊन जाल तेव्हा. शांतनूने बहाण्याने तिला कॉरिडॉरमध्ये येण्याचा इशारा केला. माही सगळ्यांच्या नजरा चुकवत तिथे पोहोचली. शांतनूने तिला अचानक भिंतीला टेकवलं आणि तिच्या दोन्ही बाजूंना हात ठेवले. तो म्हणाला, तुला माहिती आहे का मी प्रत्येक क्षण एकटा कसा काढतो आहे? आणि तुला तर माझी अजिबात काळजी नाही. माही म्हणाली. शांतनू, असं काही नाही. शांतनू म्हणाला, मग कसं आहे माही का? रात्री एकटं राहणं खूप कठीण झालं आहे. एकदा तू घरी ये. मला तुला एका क्षणासाठीही स्वतःपासून दूर जाऊ द्यायचं नाही आहे. हे बोलून शांतनू तिच्या जवळ आला आणि तिला किस करू लागला.
माहीने डोळे मिटले आणि तीही त्याला किस करू लागली. शांतनूचा तो खोल किस माहीला वेड करत होता. दरम्यान वियान अंतराजवळ आला आणि हळू आवाजात म्हणाला, त्या रात्रीनंतर तुम्ही तर आम्हाला विसरूनच गेलात. अंतरा म्हणाली, मी नाही, तुम्ही विसरलात. वियान हसत म्हणाला, तसं पाहिलं तर मी विचार करत होतो, आपण ओळख थोडी पुढे वाढवू का? मैत्री करू? त्याने हात पुढे करत विचारलं. फ्रेंड्स? अंतरा हसली आणि त्याचा हात हातात घेत म्हणाली, ठीक आहे फ्रेंड्स. लग्नाचा दिवस. शेवटी शांतनू आणि माहिकाच्या लग्नाचा दिवस आला. शांतनू वराच्या पोशाखात आणि माहिका नवरीच्या वेशात खूप सुंदर दिसत होते. शांतनूने तिच्याकडे हात पुढे केला. माहीने त्याचा हात धरला आणि दोघेही मंडपात पोहोचले. पंडितजींनी लग्नाच्या विधींना सुरुवात केली. पंडितजी म्हणाले, आता तुम्ही दोघे फेऱ्यांसाठी उभे राहा. शांतनू आणि माहीने 7 फेरे पूर्ण केले. त्यानंतर शांतनूने माहीच्या कपाळावर सिंदूर भरलं आणि तिच्या गळ्यात मंगळसूत्र घातलं. हे पाहून सुमेश यांच्या डोळ्यात पाणी आलं. ते मनात म्हणाले, किमान आज तरी मी एक चांगलं काम केलं. शांतनू आणि माही एकमेकाच्या डोळ्यात पाहत होते. दोघेही एक परफेक्ट कपल दिसत होते. पंडितजी म्हणाले, तुमचा विवाह पूर्ण झाला आहे. आजपासून तुम्ही दोघे पती पत्नी झाला आहात. शांतनूने हळू आवाजात माहीला म्हटलं, आजपासून तू 7 जन्मांसाठी माझी झाली आहेस. माही हसून म्हणाली, आणि तुम्ही माझे. शांतनू म्हणाला, आय लव्ह यू माहिका. माही म्हणाली, आय लव्ह यू टू शांतनू. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपल्या या स्टोरीचा गोड शेवट झालेला आहे. तर आता आपण नवीन स्टोरी पाहणार आहोत. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.